सांगली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघासाठी 2024च्या घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मागच्या 16 तारखेला एप्रिलला आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता। त्या दिवशी झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांचा रेटा होता की आता अर्ज भरलेला आहे आणि त्याची माघार घ्यायची नाही। आमची खूप अपेक्षा होती आणि मी त्याविषयी बोलून दाखवलेली की आता आम्ही माघार घेणार नाही, पक्षाने माघार घ्यावी, आघाडीने माघार घ्यावी आणि अर्ज भरायचा शेवटचा दिवस म्हणजेच 19 एप्रिल ह्या तारखेला एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आम्हाला मिळेल आणि काँग्रेस पक्षाचे जे नेतृत्व आहे ते गेले 90-95 वर्ष काँग्रेस पक्षासाठी राबणाऱ्या कुटुंबाला जिल्ह्याला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती। शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही। अत्यंत दुःख वाटलं। त्यानंतरही आशा होत्या की नुरा कुस्ती करायच्या हेतूनं ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केलेली त्या सर्व आघाडीच्या लोकांना वस्तुस्थिती समजून माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते अर्ज काढून घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील हे सुद्धा अपेक्षा होती, मात्र तेही आज झालेलं नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।